मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये यश आरोही बाहेर हॉलमध्ये बसलेली असतात। तेव्हा तो तिला विचारतो, नक्की तुला ॲसिडिटी झाली आहे ना, आपण डॉक्टरांकडे जाऊयात ना मग। तेवढ्यातच अनघा तेथे येते आणि म्हणते की खरंच तुम्ही डॉक्टरकडे नाही गेलात का अजून? मग असं खोटं का बोललात? त्यावेळी आता आरोही म्हणते, माझी पूर्ण झोप झाली ना मग माझी ॲसिडिटी लगेच जाईल। तेव्हा अनघा म्हणते, अगं खरंच प्रेग्नन्सी राहिली असेल तर मग? त्यावेळी आता आरोही फक्त हसत असते। ती म्हणते, मला ना आजी ह्या प्रचंड आवडतात, कारण पूर्वीच्या बाया कशा आता जर सुनेला काही झालं तर खूप एक्साइट व्हायच्या आणि अख्ख्या गावभर सांगत सुटायच्या की माझी सून गरोदर आहे म्हणून। तसं मला आजींसारखं वाटतंय। तेव्हा आता पूर्वीच्या बायका खरंच खूप चांगल्या होत्या असं आता अनघा म्हणते, कारण तुला माहीत आहे का, त्यांचे एवढं काम तर आपण करू सुद्धा शकत नाही, आपल्यामध्ये एवढी ताकदच नाही आहेत। त्या किती काम करायच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत। त्यावेळी आता त्या दोघींचं असं बोलणं सुरू असतं। तेवढ्यातच आता अभि तेथे येतो। तो अनघाकडे अगदी ॲटिट्यूडने पाहतो आणि तिच्याबरोबर काही न बोलता तेथून जातो। आता हे सर्व काही यश आरोहीने पाहिलेलं असतं। त्यावेळी यश म्हणतो, काय झालं अभिला? असं म्हणून तो अभिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण अभि आता थांबत नाही। त्यावेळी अनघा म्हणते, असाच आहे तो, अजिबात कुणाचं ऐकत नाही। ताईने त्याला एवढी मदत केली तरीही त्याचा ॲटिट्यूड काही जात नाही। मग आता यश म्हणतो, हो ना आई त्याच्यासाठी खूप काही करते, परंतु त्याला त्याची किंमतच नाही आहे असं म्हणून आता तो देखील जरा चिडतो आणि अनघाला समजावतो, अभि थोडा नाराज आहे किंवा त्याला थोडं टेन्शन आहे, त्यामुळे तू त्याला आता त्रास देऊ नकोस अनघा, त्याला थोडं समजून घे अगं। मग आता अनघा म्हणते, किती वर्ष त्याला समजून घेऊ, तूच सांग ना यश, मला माहेरी काय सांगावं ना कळत नाही, कारण अभि असा वागतो ना, माझ्या आई दादासारखे विचारत असतात की जावई बापू कसे आहेत, त्यांचा बिझनेस कसं सुरू आहे, सतत खोटं बोलणं योग्य आहे का? त्यांना जर एके दिवशी समजलं की अभिने काय प्रताप केले तर मग मी काय करायचं? आता मला माहिती आहे त्याचं जानकीवर खूप प्रेम आहे, तिलाही बाबा हवासा वाटतो, म्हणून मी काही बोलत नाही, मी इथे राहते ना यश फक्त आणि फक्त जानकीसाठी। आरोही म्हणते, थोड्या दिवसात होईल सगळे व्यवस्थित अनघा, तू काळजी करू नकोस। यश म्हणतो, अनघा तू खरंच काळजी करू नकोस, अगं अभि नक्की सुधरेल, त्याला एवढ्या टेन्शनमधून फक्त बाहेर येऊ दे, माणूस म्हणून खरंच तो खूप चांगला आहे। तेव्हा अनघा म्हणते, हो रे, मी कुठे त्याला नावं ठेवते, पण तो हे जे काही व्यवहार करतो ना ते मला नाही आवडत, कारण तो नेहमी फसतो ते व्यवहारांमध्ये। तर दुसरीकडे अरुंधती ही देवासमोर दिवा लावते आणि समृद्धीकडे पाहतच राहते। तिला आता सकाळी आप्पा आणि अनिरुद्धमध्ये समृद्धीवरून जे काही भांडण झालेलं असतं ते सगळं आठवत असतं। आता तिच्या डोळ्यात तिकडे पाहून पाणी येतं। तेवढ्यातच यश तेथे येतो आणि विचारतो, आई असं अचानक तुला काय झालं गं? मग आता अरुंधती म्हणते, अरे यश, सकाळी अनिरुद्ध आणि आप्पांमध्ये खूप मोठं भांडण झालं। तेव्हा काय झालं असं यश विचारतो। अरुंधती आता झालेला सर्व प्रकार सांगू लागते की अनिरुद्ध हा घर नावावर करून मागतोय किंवा त्या बदल्यात तेवढी रक्कम मला द्या असं म्हणतो। यश म्हणतो, बाबांना तरी काय करायचं आहे काय माहीत, आप्पांबरोबर उगीच वाद घालत बसतात। अरुंधती म्हणते, मला ते घर अजिबात विकावंसं वाटत नाही, कारण समृद्धीमध्ये खूप आठवणी आहे तरी आपल्या। त्यावेळी यश म्हणतो, असं आम्ही काही होऊ देणार नाही आई, तू अगदी विचार करू नको त्या गोष्टीचा, आता तू तुझ्या कामावर फोकस कर। तेव्हा अरुंधती हो असं म्हणते, आणि तू अचानक इथे कसा आलास असं विचारते। त्यावेळी आता मला तुला एक बातमी सांगायची असं म्हणून तो तिला बसायला सांगतो आणि पेपरमध्ये त्याची आलेली बातमी दाखवतो। अरुंधती आता त्याच्याकडे पाहतच राहते की यश आणि अनिशची बातमी पेपरमध्ये छापून आली, याचा तिला अभिमानच वाटतो। अरुंधती खूपच खुश होते, यशच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, मला तुझा खूप अभिमान वाटतो बाळा, खरंच तू अशीच प्रगती करत राहा असं म्हणून ती त्याला आशीर्वाद देते। तेव्हा यश म्हणतो की आई, या चित्रपटातील एक गाणं तुला गायचे आहे ना लक्षात, तू त्या गाण्याला 4 चांद लावशील हे तर मला माहीतच आहे। अरुंधती म्हणते, हो रे बाळा, मी नक्कीच प्रयत्न करेन। त्यानंतर आता यश म्हणतो, अजून एक गोष्ट मला तुला सांगायची आहे, मुंबईमध्ये कुकिंग कॉम्पिटिशन होती आणि त्याचं बक्षीस कायच्या काय आहे, म्हणजे खूप आहे, आणि या स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नाही आहे।
सो माझी अशी इच्छा आहे की या कॉम्पिटिशनमध्ये तू भाग घ्यावास. अरुंधती म्हणते की मी मी आता कसा भाग घेणार असं म्हणून ती नकार देते. तेव्हा यश म्हणतो, हे बघ आई, जे इन्शुरन्सचे पैसे होते ते घेण्यासाठी तू स्पष्टपणे नकार दिलास. मग आता तू कोणाकडे पैसे कधी मागणार नाही आणि कोणी दिले तर घेणार नाही. त्यामुळे अरुंधती आता विचार करू लागते. तर आता दुसरीकडे कांचन एकदम शांत बसलेली असते. आप्पा म्हणतात, काय ग, तुझा आवाज आज चढला नाही अजिबात कुणावरच. तेव्हा आता कांचन म्हणते, जेव्हा मी भजनी मंडळात जाते ना, तेव्हा तेथे असणाऱ्या सर्व महिला ह्या माझा हेवा करायच्या की तुमच्या समृद्धी बंगल्यामध्ये 4 पिढ्या कशा एकत्र अगदी आनंदाने. आम्हाला ते सर्व खरंच खूप आवडतं. तुम्हाला सांगते ना की अनिरुद्धचा सुद्धा त्यांना हेवा वाटायचा, कारण अनिरुद्ध किती चांगला वागतो, आईबाबांची किती काळजी घेतो असं त्या सतत म्हणायच्या. नाहीतर आमची मुलं आम्हाला सोडून परदेशी गेली. तेव्हा आता मला खरंच अनिरुद्धचा अभिमान वाटायचा. परंतु आता बघा ना तो कसा वागतोय प्रॉपर्टीसाठी आपल्याबरोबर. तेव्हा आता तो संजनाच्या तालावर नाचतोय हे म्हणायला हरकत नाही असं आप्पा म्हणतात, कारण तो संजनाच्या तालावर नाचत असेल तर त्यालाही हेच हवं आहे असं म्हणायचं. आणि जर तो संजनाच्या बोलण्याला विरोध करत असेल तर त्याचं आपल्यावर प्रेम आहे असं समजायचं, असं आता आप्पा कांचनला समजावतात. आता कांचन म्हणते, तसं नाही हो, परंतु या संजनाने सुद्धा जरा माघार घ्यायला हवीच ना. अहो आपण आहोत तोपर्यंत ह्या घराचं त्यांनी काही करायला नकोत. आप्पा म्हणतात, जाऊ देत, त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर आणि जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे आपण अजिबात कशात लक्ष घालायचं नाही. दुसरीकडे यश आणि अनिश हे दोघेही एकमेकांना आता भेटलेले असतात आणि खूपच खुश असतात. त्यावेळी अनिश म्हणतो, मी पेपरमध्ये बातमी वाचली, मला खरंच खूप आनंद झाला आणि आज जो मी काही आहे ना ते फक्त तुझ्यामुळे आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडतंय ना यश, ते फक्त तुझ्यामुळे घडतंय असं मला वाटतं. मी माझ्या आईबाबांना लगेच त्या बातमीचा फोटो देखील पाठवला. पण एक गोष्ट सांगू का, मी चांगलं लिहू शकतो, कविता करू शकतो, याची जाणीव फक्त आणि फक्त तूच मला करून दिलीस. अरे हो, मी माझ्या कॉलेजच्या डायरीमध्ये काहीतरी असं खरडत राहायचो, पण मी लिरिक्स लिहू शकतो याची जाणीव तू आणि तूच फक्त मला करून दिलीस. असं म्हणून यशचे तो मनापासून आभार मानतो. त्यावेळी यश म्हणतो, मी तुझ्यातील टॅलेंट फक्त तुला दाखवून दिलं, मी बाकी काही केली नाही. आपल्या दोघांची जोडी ही कमाल आहे आणि आपणही आपल्या जोडीला असं काहीतरी चांगलं नाव दिलं पाहिजे असं यश म्हणतो आणि अनेक नावं सुचवत असतो. तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि म्हणते की काय रे, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं. तेव्हा आता यश म्हणतो, काही नाही गाई, अनिशचं आणि माझं नाव पेपरमध्ये आलं. अनिशच्या लिरिक्सचं खूप कौतुक झालं, त्यामुळे तो थोडा इमोशनल झालाय. त्यावेळी अरुंधती म्हणते, माझा मुलगा आणि माझा जावई दोघेही खूप गुणी आहेत. आता असं अरुंधतीने कौतुक केल्यानंतर अनिश मात्र जरा डिस्टर्बच होतो. तेव्हा आता अनिश म्हणतो, मॅम, जरीही ईशाचं आणि माझं नातं संपलं असलं तरीही मी तुम्हाला भेटायला येत जाईन. आजी आप्पांची आणि तुमची सर्वांची मला खूप आठवण येईन. चालेल ना मी भेटायला आलेलं. त्यावेळी अरुंधती म्हणते, हो रे, तू विचारतोस का असं? अरे ही काय विचारायची गोष्ट नाही आहे बाळा, हे आपल्या दोघांचं नातं तर ईशा तुझ्या आयुष्यात येण्या अगोदरचं आहे. अरे तुला या घरात येण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आणि कुणाच्या परमिशनची गरजसुद्धा नाही. तुला हवं तेव्हा तू येऊ शकतोस. तुम्ही दोघेही अजिबात उन्हात गप्पा मारत बसू नका, वर जा घरामध्ये, असं अरुंधती म्हणते. त्यावेळी यश म्हणतो, तू कुठे चालली आहे मग उन्हात? तेव्हा मी समोर समृद्धीत चालली आहे, कारण विशाखा आली आहे ना म्हणून. तेव्हा आत्या आली आहे तर चल मग अनिश, असं आता यश देखील अनिशला म्हणतो, कारण ईशा घरी नाही आहे आता, ईशा ही पिकनिकला गेली आहे. तेव्हा अनिश म्हणतो, अरे ईशामुळे नाही रे, पण मला खरंच एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी येत नाही. अरुंधती आता म्हणते, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. नितीनच्या फ्लॅटवर जर तुला ऑकवर्ड वाटत असेल राहायला तर तसं मला सांग. तेव्हा तो म्हणतो, मला नाही काही वाटत. म्हणून आता अनिशा तेथून जातो. त्यावेळी यश म्हणतो, तुला सांगू का आई, अगं अनिशचं ईशावर खूप प्रेम आहे. त्यावेळी अरुंधती म्हणते, हो बाळा, मला माहीत आहे, परंतु ती बिनडोक मुलगी आहे, काय करायचं आपण? तिने या सर्व गोष्टी हँडल करायला हव्यात आणि मुळात अनिशचं तिच्यावर प्रेम आहे हे समजून तिने घ्यायला हवं. तर आता इकडे विशाखा घरी आलेली असते आणि ती अनिरुद्धला म्हणते, काय रे दादा, तुझं डोकं फिरलंय का जरा?
तुला काही समजतं की नाही, कारण तू जे वागतो ना ते योग्य नाही आहे. तू एवढे दिवस या घरात राहतोच ना, मग आत्ताच कुठून तुझ्या डोक्यात हे खूळ आलं की घर नावावर करून दे म्हणून. मग आता मी काय आश्रित आहे का? मी जर घराबाहेर पडलो असतो तर माझं छोटंसं का होईना स्वतःचं एखादं घर झालं असतं आणि माझ्या नावावर ते असतं, असं आता रागातच अनिरुद्ध म्हणतो. ही विशाखा म्हणते, अरे आम्ही कुठे तुला बोललो की आश्रित आहेत, पण आई आप्पा जोपर्यंत आहेत तोपर्यंत राहू देत की त्यांच्या नावावर ते घर. तुला काय एवढा त्रास होतोय? तू राहतोस ना सुखामध्ये या घरात, तरीही तुला काय होतंय मला कळत नाही. मग आता मी यांना कोर्टात खेचेन, असं अनिरुद्ध रागातच म्हणतो. आता आप्पा म्हणतात, काय रे अनिरुद्ध, तुला आई बापाला कोर्टात खेचायचं असेल ना, तर मी हे घर तुला देतच नाही. जा आता, तुला कुठे जायचं तिकडे. तेव्हा कांचनाता म्हणते की गप्प बसा रे विशाखा, तू त्याला काही बोलू पण नको, कारण मला हे आता सहन होत नाहीये, त्रास होतो या गोष्टीचा. म्हणून आता ती सर्वांनाच गप्प राहायला सांगते. तेवढ्यातच अरुंधती देखील आता तेथे येते. तेव्हा यश देखील तिच्यासोबत आलेला असतो. मग आता आप्पा म्हणतात की मी हे घर त्याला देऊ शकत नाही, त्याने काय करायचं ते करू देतात. अरे तू स्वतः पैसे कमव आणि बांध घर, तुला कुणी या घरामध्ये बांधून ठेवलं नव्हतं, असं म्हणून आता आप्पा खूपच चिडतात, कारण आता तुला या घरातली फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. तेव्हा संजना आणि अनिरुद्धला आता खूपच मोठा धक्का बसतो. आता सर्वांनाच अनिरुद्धचा खूप राग येत असतो. तो आता निर्लज्जासारखा तेथे उभा असतो आणि स्वतःचा हिस्सा मागत असतो. परंतु आप्पांनी आता फुटकी कवडीही देणार नाही असं म्हटल्याबरोबरच संजना जागेवरून उठते आणि अनिरुद्धकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कांचनला खूप कसतरी होत असतं, चक्कर येत असते, म्हणून आरोही लिंबू पाणी घेऊन येते. त्याच वेळी आता संजना म्हणते की प्या, तुम्ही लिंबू सरबत प्या, मिठाचे भाव साखरेचे भाव तुम्हाला माहीत आहे का? लगेच कांचन आता रडू लागते. अहो अनिरुद्धने तुम्हाला सामान भरलेलं चालतं, त्याच्या पैशावर तुम्ही मजा मारता, फक्त हिस्सा तुम्हाला अनिरुद्धला द्यायला नको आहे. तेव्हा तुझ्यामुळे या घराच्या वाटणे होणार आहे. अगं कुठे फेडशील हे पाप, असं म्हणून संजनाला आता कांचन खूपच बोलते. तिच्या छातीत प्रचंड दुखू लागतं. तेव्हा आता आरोहीला मोठा धक्काच बसतो, कारण कांचन ही बेशुद्ध झालेली असते. तेव्हा आरोही लगेच यशला कॉल करते आणि त्याबद्दल सांगते. आता काय असं म्हणून जोरातच हा ओरडतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.